नमस्कार मित्रांनो, मी आणि ही माझी भाची गौरी आम्ही दोघं चाललो आहे बघा रानामध्ये. कडवंच्या आणायसाठी चाललो आहे बघा. कडवंच्या तुम्हाला प्रकार माहीत आहे का? जे खातात त्यांना माहीत असेल बघा, आणि ज्यांना माहीत नाही त्यांना पण मी आज दाखवतो. तर बघा आम्ही चाललो हो का मित्रांनो. अशी काळी रानात आहेत बघा आमच्या इकडं, आमच्या मंगळवेढा तालुक्यामध्ये काळी भोर रान आहेत बघा आमच्या इकडं. मंगळवेढा ते सोलापूर या दरम्यान जो पट्टा आहे काळ्या रानाचा, तो आमच्या इकडं फेमस आहे काळ्या रानासाठी. आणि मेन म्हणजे आमचा मंगळवेढा जो आहे तो ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे बघा. ढेकळे बघा, नांगरलेलं रान आहे, नीट चालायला पण येणार नाही ह्याच्यातनं. गौरी तर बघा कसं चालती बघा, दमान चाले पडचिल, खाली काटायचं बाबा, बघून चल हो बघा. आम्ही उसानी चाललो आहे बघा. असा ऊस आहे बघा. हे दामाने लागल. हा आहे कडवंच्याचा वेल, त्याला कडवंचे लागलेत बघा. हो का, हो का, तुम्ही बघू शकता. हो का, याला म्हणायचं कडवंच्या. तोडतो बघा, मी तुम्हाला दाखवतो. जे लोक खात आहेत, ज्यांना माहीत आहे त्यांना हे कळतं आहे बघा लगेचच, पण ज्यांना माहीत नाही त्यांना दाखवतो. हो का, याला म्हणायचं कडवंच्या. खायला लय मस्त लागतात बघा, हे कडूम खायला मस्त लागतात मित्रांनो. कडवंच्या खायला कडू लागतात बरं का, त्यामुळं बरीच लोक का नाही कडवंच्या खायला नको म्हणतात बघा, खात नाहीत. पण ज्या अर्थी त्या अशा कडू लागतात का नाही, त्याचा फायदा पण तसाच आहे बघा आपल्या शरीरासाठी. ज्या पद्धतीनं आपण कारलं खातो की नाही शरीरातील पित्त कमी करण्यासाठी, तसंच बघा ह्या कडवंच्या पण का नाही आपल्या शरीरातील पित्त कमी करण्यासाठी उपयोगी आहेत. त्यामुळं कडवंच्या अवश्य खाव्या. ज्याला भेटतात त्याने खाव्या, ज्याला नाही भेटतं त्याने विकत घेऊन खाव्या, पण खाव्याव्या, असं माझं म्हणणं आहे. मी आता चाललो आहे बघा घरी. ताण लागली तुला? लागली. हां, चल बघू किती कडवून झाले त्यांना दाखव. हो का मित्रांनो, एवढ्या झाल्या बघ, मायापाशी पण आहेत अजून थोड्या. मित्रांनो, घरी जाता जाता का नाही असा झाडाला एक मोठा झोका बांधला होता बघा, नागपंचमीमुळं. गौरी झोका खेळते बघा. हो का, हक बाय कर. हक कसला मोठा झोका बांधला बघा. हो का, कशी खेळते बघा गौरी झोका.